अजितदादा जे आहेत ते मतदारांशी संवाद साधतायत, कारण आज सकाळी 7 वाजता दादांनी काठेवाडीमध्ये मतदान केलं आणि त्यानंतर संपूर्ण गावोगावी जाऊन बूथवरती सुद्धा दादा जे आहेत ते आढावा घेतात आपल्याला। दादा, कसा प्रतिसाद मतदारांचा पाहिला? प्रतिसाद आता सकाळची वेळ असल्यामुळे, थंडी असल्यामुळे काही व्यवस्थित प्रतिसाद सध्या गर्दी कमी आहे, परंतु 8च्या पुढं वाढेल असं वाटतंय। पण आता म्हणजे 9च्या पुढं आंघोळ पांघोळ करून येणार वगैरे। काय आवाहन कराल? म्हणजे बारामती मतदारांना त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य उमेदवार वाटतात त्यांना मतदान करा असं आवाहन। तुम्ही सकाळी आईंचं दर्शन घेतलं, आईंसोबतचा फोटो तुमचा आता सध्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाला, आईने तुम्हाला आशीर्वाद दिले, काय सांगितलं? म्हणजे आईवरून सुद्धा बरीच चर्चा जी आहे ती बारामतीच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळाली। आईंचा आशीर्वाद घेताना आईने काय सांगितलं की तुला प्रचंड बहुमताने तू विजयी हो असा आशीर्वाद। गेल्या वेळेचं तुमचं लीड जे आहे होते का, ही आमची तुतारीचे बूथचं काम बघतात आणि माझे घड्याळाचं काम बघतात। ठीक आहे, चालतं राजकारणात, शेवटी आम्हाला सगळ्यांना एकत्रच काम करायचंय पुढे। सुविला साहेबांनी सांगतो दादा, सुप्रिया सुळे असतील किंवा नाना पटोलेंचा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती बाहेर आली बिटकॉइनच्या खरंच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कारण नसताना मला प्रश्न विचारून मी काही हा आवाज तुझाच आहे का, हा आवाज तुझाच आहे का, हा चौकशी करणारा मी माणूस नाही। त्याच्याबद्दल चौकशी करावी, खरंच ते कुणाचे आवाज आहेत ते त्या ठिकाणी पाहावं, आणि ज्याचे आवाज असतील, जर ज्यांचे ओरिजिनल आवाज जर त्यांचे असतील तर त्याबद्दल पुढची जी कारवाई असतील ती त्यांनी करावी, नसतील तर विषय सोडून द्यावा। तावडेंना आरोप करण्यात आले की 5 कोटी रुपये घेऊन ते गेलेले होते। हितेंद्र ठाकूर असं म्हणाले की भाजपमधलेच एका नेत्याने अशी माहिती दिली। कालचा जो प्रकार घडला त्या घटनेकडे कसं पाहता? विशेषतः कर्जत जामखेडमध्ये सुद्धा रोहित पवारांची जी काही माहिती नाही, मी आपला तालुक्यात फिरत होतो। माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे, आम्ही इथं मात्र कुठं जेवढे 32 किती उमेदवार आहेत, 24 उमेदवारांनी कुणी काही इथं वेडेवाकडे प्रकार केलेले नाहीत, एवढं मी 100% सांगतो। अशा पद्धतीने इथं निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून काम चाललेलं आहे। मध्यंतरी महायुतीचे सर्वे आलेले होते की जवळपास 165 ते 170 जागा महायुतीला मिळतील। साधारणतः अंदाज काय आहे महायुती? अनेक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की दादाच किंग मेकर ठरतील, विशेषतः नवाबाई सुद्धा असं म्हणले की राष्ट्रवादी किंग मेकर पडू। बारामतीचा लीड किती असेल? एकदा लीड ही दोघं चर्चा करतील। धन्यवाद। तर हे होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। तर ते सांगतायत की गावोगावी जाऊन चांगला प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा मिळतो आणि विविध मतदान केंद्रावरती अजितदादा जे आहे ते भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।